ठीक आहे, चला लक्ष द्या. आजचं लेक्चर आपल्याला बरंच महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐकायचं. कालपर्यंत आपण काय काय बघलो, सिंपली जर म्हटलं तर आपण अपोकार्पस बघलो. ठीक आहे, आता याचे पॉईंट मी लिहून वाटलं होतं, ते तुम्ही लिहा. ठीक आहे, आता फक्त लक्ष द्या. नवीन पॉईंट सुरू केलाय, तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द अनाट्रोपस ओव्हल. कोणता आहे? स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्हल. ओव्हरी आणि ओव्हल मधला फरक तुम्हाला माहिती ना? ओव्हरी मोठी आणि ओव्हल मधा मधले. ओके, त्याच्यामध्ये आपण मल्टी ओव्हलेट बघलो. त्याच्यानंतर मल्टी ओव्हलेट, युनि ओव्हलेट, त्यांचं एक्झाम्पल आंबा कशामध्ये येते रे? युनि ओव्हलेट. ठीक आहे, आपण बघलो. आता आपल्याला पुढे बघायचं स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्हल. स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्हल. अशी मान खाली टाका, सगळ्या टाका. आता वर बघा, हे दिसायला मान खाली टाकल्यासारखं. मान खाली टाकल्यासारखे जे असतात ना, त्या ओव्हलला म्हणतात अनाट्रोपस ओव्हल. समजलं मी काय म्हणतो? आता ह्याच्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा. दिसायला का कलर बी माझ्याकडे शर्ट. हे कोणतं ओव्हल आहे? त्याचं मुंडकं खाली असतं. समजायला तर आपल्याचं अनाट्रोपस ओव्हल. कोणतं लगेच विचारलं अनाट्रोपस काय, लगेच सांगतो आपण. मान खाली केलं म्हणजे अनाट्रोपस. लक्षात राहील ना? ज्याचं एंड इथे एक ओपनिंग आहे, त्याला म्हणायचं मायक्रोपाईल. ज्याची ओपनिंग खालून असते, दॅट इज असं मग खाली ना, त्याला म्हणायचं मायक्रोपाईल. दॅट इज द अनाट्रोपस ओव्हल. एवढं आलं लक्षात? व्हॉट इज द अनाट्रोपस? ठीक आहे, पुढे बघा. ईच ओव्हल डेव्हलप्स इनसाइड द ओव्हरी. प्रत्येकाला माहिती आहे ओव्हरीच्या मध्ये काय तयार होतं? ओव्हल तयार होतो. एक असेल किंवा अनेक असतील. म्हणजे ईच ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी अँड इट अटॅच्ड टू द प्लासेंटा बाय द स्मॉल स्टॉक कॉल्ड द फ्युनिक्युलस. ओके, एक प्रेग्नेंट वुमेन आहे, तिच्या पोटामध्ये गर्भ आहे. गर्भ आणि त्या महिलेचं जे प्लासेंटा, काय म्हणतात, प्लासेंटा माहिती ना? प्लासेंटा हे जोडून असतात, त्याला काय म्हणतात? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अंबलिकल कॉर्ड. अंबलिकल कॉर्ड. सेम त्याच पद्धतीने इथं आणि इथं ते छोटंसं बेबी म्हणजे ओव्हल. छोटंसं बेबी म्हणजे काय? ओव्हल. आणि त्या मम्मीचं जे गर्भ आहे, दॅट युटेरस, ते म्हणजे काय? ओव्हरी. हे दोघांना जोडण्यासाठी इथे काय प्रेझेंट असतो? प्लासेंटा. सेम त्याच पद्धतीने आपल्या अनाट्रोपस ओव्हल मध्ये ओव्हरीला जोडण्यासाठी काय प्रेझेंट असते? प्लासेंटा प्रेझेंट असते. आलं लक्षात एवढं? ठीक आहे. प्लासेंटा दॅट ओव्हरी अँड इज अटॅच्ड टू बाय द प्लासेंटा. आणि एक छोटंसं स्टाक असते. स्टाक म्हणजे एक लांब प्लेट, दॅट इज द फ्युनिक्युलस. त्याला काय म्हणायचं? फ्युनिक्युलस. प्लासेंटा आलं लक्षात? ओके, बाय अ स्मॉल स्टाक कॉल्ड ॲज द फ्युनिक्युलस. फक्त लक्षात ठेवा, मी लिहिताना अजून सांगतो. ओके, आता ज्या ठिकाणी अटॅच असते, the place of attachment of the funiculus with the main body of the oval, that is the helium. That is called as the helium. ज्या ठिकाणी फ्युनिक्युलस अटॅच असते त्याला काय म्हणायचं? हेलियम. ज्या ठिकाणी फ्युनिकल अटॅच असते त्याला काय म्हणायचं? हेलियम. ओके, इन बरं तुम्ही वटाण्याच्या शेंगा खाल्ल्या? तेवढं कशाला? ग्राउंडनट खाल्ल्या? ग्राउंडनट. ओके, तर ग्राउंडनट शेंगदाणे आपण जेव्हा काढतोय तेव्हा त्याला एक छोटीशी पांढऱ्या कलरची ओपनिंग असते बघा, जे चिटकून बसलेली असते, ते म्हणजेच फ्युनिकल. ते म्हणजेच काय? फ्युनिकल. आलं लक्षात? ज्याच्यानं जॉईन असते. ओके, इज कॉल्ड ॲज हिलियम. आणि जिथं जॉईन असलेलं असते ना त्याला म्हणायचं हिलियम, पांढरा कलर. आणि तिथून जे थोडंसं निघलेलं राहते ते म्हणजे फ्युनिकल. ओके, प्लासेंटा आलं लक्षात, फ्युनिक्युलस आलं लक्षात, हिलियम आलं लक्षात, अनाट्रोपस आलं लक्षात. पुढे लिहून दिलं की सगळं पाठ म्हणता येईल. इन अँजिओस्पर्म, हा शब्द अँजिओस्पर्म मध्ये द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हल इज द अनाट्रोपस. म्हणजे अँजिओस्पर्म मधला जो ओव्हल आहे तो मोस्टली कॉमन कोणता आहे? अनाट्रोपस. म्हणजे असा. ओके, इन विच मायक्रोपाईल. आता बघा मला सांगा, अनाट्रोपस मधला मायक्रोपाईल वर तोंड करून असतो की खाली? कसा इज डायरेक्टेड डाउनवर्ड आणि इट इज प्रेझेंट ऍडजस्टंट टू द फ्युनिक्युलस. म्हणजे जिथून ते स्टॉक गेले, फ्युनिक्युलस गेले ना, तिथे ते ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. बघूयात आपण इथपर्यंत. द ओव्हल, ओव्हल म्हणजे समजलं ना? ओव्हल म्हणजे की मध्ये, ओव्हरी म्हणजे की बाहेर. ओव्हल कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू, that is the nucellus. बघा, न्यूक्लियस आलं आणि न्यूसेलस आलं. काय आहे ते? न्यूसेलस. which surrounded usually by the two protective covering called as the intubement. आता बघा, intubement म्हणजे आपल्या शरीराच्या वर स्किन असते, तसंच त्या ओव्हरीच्या वर पण, ओव्हलच्या वर पण स्किन असेल, त्याला म्हणायचं इंट्यूबमेंट. इंट्यूबमेंटचा शब्दशः अर्थ स्किन. याच्यामध्ये दोन असतात, एक आउटर असते कव्हरिंग करणारी आणि दुसरं काय असते? इनर. आउटर कव्हरिंग आणि इनर कव्हरिंग. आणि हे कशापासून बनलेली असते? पॅरेन्कायमॅटस टिश्यू पासून. त्यालाच काय म्हणतात? न्यूसेलस. समजलं? सगळं समजलं? न्यूसेलस पासून बनलेली आहे. आता एक छोटीशी ओपनिंग आहे डाउनवर्डच्या डायरेक्शन. द स्मॉल ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ द ओव्हल कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. कोणते एक ओपनिंग आहे ते? मायक्रोपाईल. आता बघा,
त्याचं तोंड खाली आहे, स्मॉल ओपनिंग आहे, त्याला अपेक्स म्हणतात. ह्याला काय म्हणतात, खरं तर अपेक्स म्हणतात. पहिला असं होतं, नंतर असं झालं अपेक्स. ह्याला काय म्हणते, चलाजा. काय म्हणते, चला आजा नाही, चलाजा. ह्याचा पुढचा जो असतो, ह्याच्या पुढचा जो असतो तो कोणता एंड असतो, चलाजा नाही, चालाजा म्हणतात. पेपरमध्ये मराठीतून लिहिशाल चलाजा, तसलं नाही. ते काही कोणतोय, चालाजा आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, द अपोजिट एंड ऑफ द मायक्रोपाईल इज कॉल्ड एज द चालाजा एंड. समजलं, चालाजा एंड कुठं असतं, वरचा भाग, मायक्रोपाईलच्या पुढचा भाग, मायक्रोपाईलच्या पुढचा भाग. मग चालाजाच्या अपोजिट मध्ये कोण आहे, मायक्रोपाईल. हे एकमेकांना दोघं कसे आहेत, अपोजिट आहे. इथपर्यंत आलं लक्षात, कोणा काही डाऊट नाही. A narrow opening at the apex of the ovule is called as the micropyle. Chalaza is the base ovule directly opposite to the micropyle. बरोबर आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे बघा, ह्याच्यामध्ये एक पिशवी प्रेझेंट असते. काय पिशवी, त्याला म्हणतात एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो जिथे डेव्हलप होते त्याला म्हणायचं सॅक, त्याला पूर्ण म्हणायचं एम्ब्रियो सॅक. ओके, एम्ब्रियो सॅकलाच म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट. एम्ब्रियो सॅकला काय म्हणतात, फिमेल गॅमेटोफाइट. हा याचा ओव्हल शेप असतो. आणि इथं महत्वाचं आहे, हा मल्टी सेल्युलर असतो. हा काय असतो, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. आणि हा कोणामध्ये रुतून बसलेला असतो, न्यूक्लियस मध्ये. आता आहे खरी डायग्राम जी तुम्हाला समजून घ्यायची आहे. एक एक आपण काढून जातो. आपल्याला काय, हा काय प्लासेंटाच्या खाली काय असेल, काय असेल, ओव्हरीला जोडून वर असणारे हे काय आहे. आता हे सगळं स्ट्रक्चर वरचं ओव्ह्यूल कोणता आहे, ओव्हल. मग मला सांगा, ओव्हरी आणि ओव्हलला जोडणारा घटक कोणता, बरोबर आहे, ओव्हली आणि ओव्हलला जोडणारा घटक कोणता आहे, प्लासेंटा. आता वर जाऊ. बरं, ज्या रॉडनं जोडले जाते त्याला काय म्हणायचं, स्टॉक लाईक स्ट्रक्चर, दॅट इज नोन ॲज द फ्युनिकल. ओके, चला. जिथं जोडलं जातं त्याला काय म्हणायचं, हिलियम. काय म्हणायचं, हिलियम. ओके, इथपर्यंत आलं, ठीक आहे. हिलियम, दॅट इज द प्लासेंटा, फ्युनिकल, हिलियम. हिलियमच्या बाजूला एक छिद्र असते. हिलियमच्या बाजूला काय असते, छिद्र. त्याला म्हणायचं मायक्रोपाईल. मायक्रोपाईलच्या अपोजिट मध्ये एक प्रेझेंट असतो एंड, त्याला म्हणतात चालाजा. इथपर्यंत लक्षात, ठीक आहे. आता स्किन प्रेझेंट असते. काय, स्किन. ओके, त्याला म्हणायचं न्यूसेलस. त्याचे दोन भाग पडतात, एक पडतो आउटर आणि दुसरा पडतो इनर. आउटरला आउटर इंटिग्युमेंट म्हणायचं आणि इनरला इनर इंटिग्युमेंट म्हणायचं. ओके, समजलं, ठीक आहे. आता आणि सगळ्यांच्या मध्ये असते ओव्हल शेप, अंडा माहिती, अंड्यासारखं शेपचं काय प्रेझेंट असते, एम्ब्रियो सॅक. काय प्रेझेंट असते, एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो मध्ये अनेक न्यूक्लियस प्रेझेंट असतात. मल्टी न्यूक्लिएटेड असते. काय असते, मल्टी. बघा बरं, इथं 3 आहे, तिथे 1 दिसाली, इथे 3 दिसाली, म्हणून याला काय म्हणतात, मल्टी न्यूक्लिएटेड. इथपर्यंत आलं लक्षात, कोणाला काय डाऊट नाही. आता पुढे बघा, खाली किती जण आहेत, 1 2 3. वर किती जण आहेत, 1 2 3. विसरशाल का, वरती खाली. आणि सेंटरला काय, 1. ओके, म्हणजे आता किती सेल आहेत आणि किती न्यूक्लियस आहेत, न्यूक्लियस. बघा, ह्याला बी न्यूक्लियस आहे, ह्याला बी न्यूक्लियस आहे, ह्याला बी न्यूक्लियस आहे, ह्याला बी आहे, ह्याला बी आहे, ह्याला बी आहे. ओके, एक माणूस आहे त्याला 2 न्यूक्लियस आहेत. एखाद्या गावात राहण्या काय 2 बायका राहतात, त्याला राहते की नाही, आमच्या खानदानात म्हणजे प्रत्येकाचं एखादं राहतेच. तसंच आता बाबीच्या सगळ्याला एक एक आहे, मधल्याला 2 आहेत, म्हणजे इथं डिप्लॉइड आहे. ओके, मग माझा क्वेश्चन आहे, किती न्यूक्लियस आहेत आणि किती सेल आहेत. पहिला सीएम. कार्टून नेटवर्क बघलाय का तुम्ही कधी, बेंटेन बघत होता. कार्टून नेटवर्क माहिती आहे ना, 7 ते 8 मध्ये कार्यक्रम लागत होता. छोटा भीम लागला त्याच्यावर, ते आपले इकडचे. सी म्हणजे 7 ते 8. म्हणजे एम्ब्रियो सॅक मध्ये किती सेल प्रेझेंट आहेत, 7. एम्ब्रियो सॅक मध्ये किती न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, विसर्शन. मग 2 एक्स्ट्रा कोणा पण न्यूक्लियस आहेत बीच मधल्या. समजलं, आलं लक्षात. ते दिसत नाही, आता पुढे चष्मा आणलीस का, नाही का, दिसतात आपल्याला पुढे गेले. ते तुम्हाला जोक माहिती का, टोटल धमाल बोलला कशात नाही की घास घोड़ा घोड़ा घास खा गए, जब घास आएगी तब घोड़ा आ जाएगा. तसं झालं का, थोडंसं पुढे आता तयार झाले की तुम्हाला सांगतो. इथपर्यंत आलं लक्षात, काही टेन्शन. फ्युनिकल, मायक्रोपाईल, हिलियम, याला म्हणायचं अॅनाट्रोपस होल. अॅनाट्रोपस होलचे सगळे ना, अँजिओस्पर्म जेवढे प्लांट आहेत ते सगळे अॅनाट्रोपस होलचे. ओके, अँजिओस्पर्म प्लांट
सगळ्यामध्ये. आणि अॅनाट्रोपस ओव्हल इज मोस्टली कॉमन इन अँजिओस्पर्म. जेवढे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत, आता एखादं एक्झाम्पल जर म्हटलं आपण, जसं की मँगो मध्ये पण अॅनाट्रोपस ओव्हल असतं, एकच असतं. अजून याच्यामध्ये बरेच आहे, आपण जसं पुढे जाऊ ना. हे आता हा जो टॉपिक आहे ना, आपण जेव्हा फ्लावरची स्टडी करतो, आपल्याकडे अँजिओस्पर्मच आहे जो परफेक्टली आपण समजून घेऊ शकतो. अँजिओस्पर्मच्या नंतर काय असते? जिम्नोस्पर्म. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द अँजिओस्पर्म and जिम्नोस्पर्म? Angiosperm is a plant and with the fruit and seed. Gymnosperm is a flower without the seed. व्हेरी गुड. ठीक आहे. अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म बघायचं एकदा. ठीक आहे. अजून तुला येते ना? येते का? फरक काय अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये? जिम्नोस्पर्म मध्ये फ्रूट तयार होते. काय तयार होते? करेक्ट. हा, अँजिओस्पर्म मध्ये काय तयार होते? हे सगळ्यात महत्त्वाचं. द प्रायमरी डिस्टिंग्विश बिटवीन द अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, फॉर्मेशन ऑफ फ्रूट, दॅट फ्रूट इज ऑकर इन अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये होत नाही. बरोबर आहे ना? मला डाऊट आला बरं, एकदा चेक करा. मला नाही मी बघून आलो सिरियसली, म्हणजे मला डाऊट आला की बाबा हाच फरक आहे का, असं तुम्ही सांगा. ठीक आहे. पण इथं आपण जेव्हा अॅनाट्रोपसचं बघतो ना, त्या ठिकाणी फ्रूट तयार होणार आहे, कारण की जी ओव्हरी असते ना, ओव्हरीपासून फ्रूटची वॉल तयार होते, ओव्हल पासून सीड तयार होते. ओके, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. इथपर्यंत आलं लक्षात? कोण काय आहे इथपर्यंत? कोणाला डाऊट आहे का? ओके, पुढचा जो पॉईंट आहे, इथून पुढे कहाणी आहे. ही कहाणी शांत ऐकायचं, जे मी आता तुम्हाला बडबडलो ना, त्या गोष्टी इथं आहेत. ओके, मला वाटलं नंतर घेतो एक साथ. पहिली आहे ममी, त्याला म्हणायचं मेगास्पोर मदर सेल. पहिली कोण आहे? मम्मी, मदर, मेगास्पोर मदर सेल. ओके, याच्यापासून एम्ब्रियो सॅक तयार होतो. सिंपल. कोण आहे पहिला? मेगास्पोर मदर सेल. कशी आहे ही? डिप्लॉइड म्हणजे 2n. डिप्लॉइड म्हणजे कसं? 2n. आणि ह्याच्यामध्ये होते आता मिओसिस. काय होते? मिओसिस. म्हणजे मिओसिस म्हणजे किती तयार होतील? एवढं तुम्हाला माहिती आहे, एकापासून म्हणजे मिओसिस. म्हणजे मेगास्पोर मदर सेलचं काय झालं? मिओसिस. आणि ह्याच्यापासून 4 रसगुल्ले तयार झाले. एकावर एक ठेवले आपण, मडके ठेवल्यासाठी. मला खरं सांगू, या चारीचं काही काम राहिलं, तिघांचं काही काम राहिलं. तिघं डिजनरेट होतात. ते तिघं काय होतात? डिजनरेट. तिघांचं काय काम आहे का? नाही. म्हणून हे तिघं काय झाले? डिजनरेट. फक्त एक उरते, त्याला म्हणायचं मेगास्पोर किंवा त्याला म्हणायचं एम्ब्रियो सॅक. आणि हा कसा असतो? मदर कशी होती? आणि हे एम्ब्रियो सॅक कसं आहे? किती तयार झाले? डिजनरेट किती झाले? समजलं? एकच टिकला. ओके, मग आता तुम्ही असं तिघं कुठे गेले? तिघापासून तयार झालं, त्या डिजनरेटेड सेलची ग्रोथ झाली, ते डिजनरेट झाले आणि ग्रोथ नरिश्ड बाय द न्यू सेल्स. आता याला न्यू सेल्स भेटलं आणि हे इथपर्यंत कहाणी आली, ते संपले. डिजनरेट आता एकच आहे, हा मोठा झाला. काय झालं? खाणं पिणं गेला मस्त पैकी, मोठा झाला का? बरं, साईज बघा, म्हणजे साईज झाली की नाही? आता मिओसिस कंप्लीट झालं. आता होणार आहे त्याच्यामध्ये मायटोसिस. खूप महत्वाचं आहे. कोणाचं मायटोसिस वाले माहिती का? एम्ब्रियो सॅकचं वाले. कोणाचं वाले? एम्ब्रियो सॅक. मायटोसिस म्हणजे एकापासून, मायटोसिस म्हणजे एकापासून 2. बघा, सेल जरी एकच, याच्यामध्ये बघा इथे एक होतं, त्याचे किती झाले? याला म्हणूनच म्हणतात मायटोसिस एकापासून. टेन्शन नाही. आता डबल मायटोसिस होते. ओके, मग दोघापासून. ओके, मग अजून कुणा ना डबल मायटोसिस होते. चारीपासून. अभि नालायकांना 8 होतात. 4 पासून 8, 4 ते 12 का? एवढं कसं गणित पक्क दिसाले? ओके, तुम्हाला त्या लक्षात काढून देतो. 1 आहे. ओके, त्याच्यानंतर याचे किती झाले? 2 झाले. चांगलंच करा. पहिल्यांदा एक होती डिप्लॉइड मेगास्पोर, सांगा मदर सेल होती की नाही? ओके, मग याच्यामध्ये काय झालं रे मुलांना? मिओसिस झाला. किती तयार झाले ते? 1, 2, 3 आणि प्रत्येकाला. इथपर्यंत आहे. कोणाला संशय? काही संशय नाही. आता पुढे काय होतं बघा.
एकाला एक. बाकीचे काय होतात रे? त्याचे न्यूक्लियस इथं जे मध्ये करावं ना हे न्यूक्लियस म्हणजे हे काय झाले डिजनरेटेड. काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. आता ह्या एकाचं काय झालं? या एकाचं काय होणार आहे? याचं होते नरिशमेंट. खाऊन पिऊन नरिशमेंट. बरं, नरिशमेंट कोण करते? न्यूसेलस. नरिशमेंट बाय न्यूसेलस. प्रत्येक गोष्ट सांगतो ऐकायचं. न्यूसेलस. ओके, म्हणजे आता तो कसं झाला? खात्या पिकाकडचा झाला म्हणजे मोठा झाला. म्हणजे आता आता ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात? तो एक ठरला याच्यातलं एक स्टेप याचं झालंय खात्या पिकाकडचा म्हणजे याला मी काय म्हणतो आता? एम्ब्रियो. बरं, हॅप्लॉइड आहे की डिप्लॉइड आहे? सगळे हॅप्लॉइड आहे. हा काय आहे? हॅप्लॉइड. मम्मी कशी होती? आता ह्याचं काय होतं रे? मायटोसिस होते. याचं काय होते आता? मायटोसिस. बरं, मायटोसिस कोणतं होते? मायटोसिस फर्स्ट. मी साईज तशीच ठेवून तसं होतं ना. म्हणजे आता ह्याच्या मायटोसिस झाले म्हणजे किती न्यूक्लियस तयार होतात? डबल काय होणार आहे आता ह्याच्यामध्ये? मायटोसिस किती नंबरचं रे? मायटोसिस मध्ये सेकंड. डबल किती तयार होतात? 4. बेदोनी 4. हे तुम्हाला माहिती आहे. दोन किती झाले? 4. अजून काय होतं यांच्यामध्ये? मायटोसिस होते आणि काय तयार होते? 8 तयार होते. आता याच्या पुढची कहाणी महत्वाची आहे जे सांगतो ते काय वाले काय नाही. किती तयार झाले? इथपर्यंत आलं लक्षात? आता याला लहान करू. दिसत नसेल पण काय इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. बरं, इथपर्यंत तो एम्ब्रियो सॅक असेल ना, तो एम्ब्रियो सॅक. इथे किती आहेत आता? 8 झाले की मग त्यांनी काय करतात? टीम बनवतात. तुमच्या शाळेमध्ये असतील टीम, कॉलेजमध्ये टीम. पहिले 4 लेकर, पुढच्या बेंचवर सपोज 50% म्हणजे 100 विद्यार्थी असेल 50-50 ग्रुप राहतात किंवा छोटे छोटे ग्रुप राहतात. तसे ग्रुप राहतात ना. इथे किती जण आहेत? इथे दोघं ग्रुप बनवतात. काय बनवतात? ग्रुप. आता यांचा ग्रुप बनतो असा 1 2 3 4. 1 2 3 4. 4. प्रत्येक ग्रुप मध्ये एक फितूर असतो. फितूर माहिती आहे? भांडण लावून देणार, साडे लावणार. राहिना म्हणायचंच नाही. कदाचित आपण बी त्याच्यात लेतो मान्य करत नसाल तर काय झालं? राहते की राहिना? मग हे दोघं टीम बनवतात. मग ते दोघे जवळ येतात असं आपल्या आणि स्वतः काय करतात? टीम बनवतात. 1 2 3. एक आला सेंटरला. 1 2 3. त्याचा आला सेंटरला. आणि ते दोघं होतात फ्यूज. ते दोघं काय होतात? फ्यूज. म्हणजे आता तुम्ही बघा 1 2 3. 1 2 3 आणि हे फ्यूज झाले 1 2. ओके, मग आता प्रत्येकाचं 1 2 3. 1 2 3 आणि हे दोघांची एक्स. आता तोच क्वेश्चन मला सांगा, याच्यामध्ये CN लिहितो. C म्हणजे सेल, N म्हणजे न्यूक्लियस. आता या एम्ब्रियो सॅक मध्ये किती सेल आहेत? किती? 6 की 7? व्हेरी गुड. कळालं? 7. आणि न्यूक्लियस किती? समजलं? फितूर निघाले ते दोघं. हे वाले एम्ब्रियो सॅक. दॅट इज द एम्ब्रियो सॅक. ओके, काय अडचण? कसं छान दिसायला ना? ठीक आहे, आता पुढचं सांगतो. मला एवढंच येते बरं, बाकी काही शिकवा मला काही ना. अरे नाही, मला हे असंच घ्यायचं. अॅनाट्रोपस ओव्हल शेप असतो. माझं चुकलं नाही, मला वाटत असं. अभ्यास बाकी काय?
काय होईल? They are called like the synergids. Synergids. Okay. आणि देवा आणि हे बीच मध्ये ना that is the female egg. यालाच एक सेल म्हणतात. इथपर्यंत आणि ते बॉडी गाठ. सिरियसली दे विल बी प्रोटेक्ट. सिनर्जिड प्रोटेक्ट द फिमेल एग. हे दोघं आहेत ना, हे काय करतात? प्रोटेक्ट करतात कोणाला? या फिमेल एग. हे बघा याचा ऑपोजिट आहे म्हणून याला अँटीपोडल सेल म्हणतात. त्याला काय म्हणतात? उभं राहावं म्हणून राहतात. हे कोणते सेल आहे? अँटी नाही रे बाबा, अँटीपोडल सेल. कोणते सेल आहे? अँटीपोडल सेल. आणि हे होय सेंट्रल लाईट, सेंट्रल न्यूक्लियस म्हणतात. त्याला काय म्हणतात? म्हणजे स्ट्रक्चर कशाचं? उभं मी एवढं लिहा स्ट्रक्चर्स कुठं आहे इथपर्यंत जर राहिलं तर याला म्हणायचं स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो. कशाचं स्ट्रक्चर आहे? समजलं? कोणाला डाऊट? तुम्ही पुस्तकं बनतील तर चालतं. मी पुस्तकापेक्षा भारी डायग्राम काढतो समजण्यासाठी. आता इथपर्यंत आला. आता तुम्ही पोपट बोलल्यासारखं बोलता. तुम्ही पोपट आणि तुम्ही पोपटी. आता बघा कसं बोलतात सांग. मेगास्पोर मदर सेल कशी असते? त्याचं काय होते? किती तयार होतात? त्याच्यानंतर 4 मध्ये तिघाचं काय होते? त्याला काय म्हणतात? सिंगल राहिलेला एम्ब्रियो. तो कसा असतो? फॉर्म काय होतो? ग्रोथ होतो. त्याच्यामध्ये काय होते? किती तयार होतं त्याच्यामध्ये? दोघांचे किती होतात? 4चे किती होतात? 2 फितूर निघतात, सेंट्रलला येतात, फ्यूज जातात आणि काय तयार करतात? सेंट्रल. आता कुठला एम्ब्रियो याचा? सेंट्रल न्यूक्लियस तयार झाला. बघा वर किती आहे? 3 अँटीपोडल सेल. सगळ्यात खालचे 2 सिनर्जिड. ही एक सेल आणि बीच मधले 2 पोलार न्यूक्लियस. मला एकाने विचारलं 2 पोलार न्यूक्लियस का म्हणतात? काहीच नाही, वरून एक आणि खालून आले, पोल कडून आले ना, म्हणून त्याला काय म्हणतात? 2 पोलार न्यूक्लियस. ओके समजलं. आणि हे स्ट्रक्चर आहे ते आपण जे बघितलं. म्हणून वर पण आहे ह्या सगळे एम्ब्रियो साइट आहे, मॅच्युअर एम्ब्रियो साइट. एम्ब्रियो साइटला जस्ट फिमेल गॅमेटोफाइट म्हणतात. ओके हे बिफोर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं का त्याच्या अगोदरची स्थिती अशी आहे. समजलं? समजलं? समजलं असेल तर तुम्ही डबल व्हिडिओ बघा, पण महत्वाचं. ठीक आहे, माझ्याकडे जेवढं होतं तेवढं सांगितलं. समज याच्यामध्ये 6 आर हॅप्लॉइड, 1 इज अ डिप्लॉइड. आणि ह्याच्यामध्ये जर बघल्या हे सगळे होईल हॅप्लॉइड आणि मधामधला असते डिप्लॉइड. लक्षात ठेवा हा एक घटक. बाकीचे सगळे हॅप्लॉइड, फितूर झालेले डिप्लॉइड. डन. आता मी वाचून दाखवतो, तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचं. तुम्ही कसं तुम्हाला जस्ट तुमचं इमॅजिनेशन होते, इमॅजिन करा बरं. ठीक आहे, डोळे बंद केलं तरी जमते. Megaspore mother cell undergoes meiosis to form a linear tetrad of a haploid cell. तुम्ही असं linear tetrad म्हणजे काय? टेट्राड म्हणजे 4 एका रेषेमध्ये असतात ना. असं हे काय तुमच्यासाठी एक इथं हाय, एक इथं हाय, एक इथं हाय, एक इथं हाय, असं हे का? नाही, हे तिघं पण कसे? चौघं पण कसे? एकावर म्हणून याला म्हणतात लिनियर. त्याला काय म्हणतात? लिनियर टेट्राड. ओके, मला लिहून देताना थोडंसं चालेल. दुसरे पॉईंट लिहून देतो. ओके, दॅट मेगास्पोर मदर cell undergo meiosis to form the linear tetrad of the haploid cell. Haploid cell. And the haploid cell ला काय म्हणतात? मेगास्पोर. मग how many megaspore form after the meiosis? 4. आठवले? किती तयार होतात? 4. How many megaspore degenerate? 3. ओके. पुढे अपर वरचे अपर 3 megaspore abort. Abortion मध्ये तेच. Abort. Lowest one towards the center of the nucellus remains the functional. म्हणजे तिघं सॅक्रिफाइस करतात स्वतःला एक जण जागा म्हणून. बघा सॅक्रिफाइस म्हणजे डिजनरेट होतात ना. ओके, आणि ते एकाला फंक्शनल ठेवतात. इट ऍक्ट ॲज द फर्स्ट सेल. मग आता ती म्हणजे फर्स्ट सेल म्हणून काम करते ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. मला असा क्वेश्चन देऊ शकतो की फिमेल गॅमेटोफाइटची फर्स्ट सेल कोणती? मेगास्पोर. कोणती स्पोर? ऑलरेडी आपण म्हणूनच तर म्हणतो ना मेगास्पोरोजेनेसिस. मला विचारणार मायक्रोस्पोरोजेनेसिस का? एक फंक्शनल राहून समजा नाही. अरे हो, मला एक गोष्ट सांगतो आता. आलीच कहाणी म्हणून. तुम्हाला दुर्योधनाचा मामा माहिती आहे? काय नाव आहे? दुर्योधनाच्या मामाचं नाव माहित नाही? शकुनी मामा. तुम्ही तुमच्या मामाचं चुकून नाव घेऊ नका. आवाज रेकॉर्ड होते आणि तुमच्याकडे असं कॅमेरा पण दाखवतो. शकुनी मामा त्याची गोष्ट सांगतो, म्हणजे एक सवय आहे. ठीक आहे, शकुनी मामा असं का झाला? शकुनी मामा खूप चांगला होता पहिला. शकुनी मामाची बहीण होती गांधारी. गांधारी कोणाची बहीण होती? ती खरी तर आंधळी होती का?
तिने डोळ्याला पट्टी बांधली होती, कारण की तिचा नवरा जो धृतराष्ट्र आहे माहिती वैष्णवी इकडे हा सर धृतराष्ट्र आहे. ओके, धृतराष्ट्र आंधळा होता. धृतराष्ट्र काय होता? आंधळा होता. म्हणून पतिव्रता म्हणून तिने काय केली होती? मनुष्यात तुम्ही धार्मिक ज्ञान दिले, मी ज्ञान दिले हे फक्त गोष्ट सांगतो. ठीक आहे, तर पतिव्रता म्हणून तिने स्वतः तिच्या डोळ्याला काय केली होती? पट्टी बांधली होती. त्यांच्या लग्नाचा इतिहास आहे, खरी कहाणी आहे, मी पण असं ऐकलं तुम्हाला सांगतो. ओके, तर आता जो गांधारी आहे, गांधारीच्या वडिलांना गांधारीचं लग्न करून द्यायचं होतं. कोणाला लग्न करून द्यायचं होतं? गांधारीच्या वडिलांना, गांधारीचं लग्न धृतराष्ट्रासोबत. ठीक आहे, पण गांधारीच्या जन्मकुंडलीमध्ये एक दोष होता. ओके, काय होता? एक दोष की बाबा तिनं ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल, ओके, त्या व्यक्तीची डेथ होऊन जाईल, असा एक दोष होता तेव्हाचा. गोष्टीनुसार सांगायला मी. मग आता आहे मी परेशान, आता काय करावं? धृतराष्ट्र म्हणजे त्यावेळेसचा खूप मोठा राजा. ओके, खूप मोठा राजा. मग परेशान, मग काय करावं? मग यांच्या वडिलांनी एक युक्ती सुचवली. युक्ती, ओके, युक्तीमध्ये त्यांनी केले की एका बकऱ्यासोबत त्या गांधारीचा पहिला विवाह करून दिला. ओके, आणि खरंच त्या गोष्टीनुसार त्या बकऱ्याचा जीव गेला. मग आता मार्ग मोकळा झाला. आपल्याकडे असते ना पूजा हवन करतात लग्नाच्या अगोदर, मी तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर मग आता लग्न लावून दिलं. कोणाचं? धृतराष्ट्राचं लग्न कोणासोबत लावून दिलं? मग आता सुखी संसाराचे जीवन चालू झाले. पण एक टाइम असा आला, धृतराष्ट्राला खरी हकीकत समजली की बाबा गांधारीचा विवाह झाला एका बकऱ्यासोबत अगोदर. आणि त्याला एवढा राग आला की बाबा तुम्ही मला म्हणायला तर पाहिजे होता, जावयाला तर राग येणार. मग राग आला, त्याला काहीच नाही, एक आदेश दिला की बाबा जेवढे काही गांधारीचा परिवार आहे, गांधारीला 100 भाऊ होते, म्हणून त्याला मुलं पण तेवढेच आहेत खरं. आणि मायबापांचे ते सगळ्यांना कोठडीमध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं? कोठडीमध्ये. कोठडी म्हणजे ना तुरुंगात सजा म्हणून. आता एवढ्या मोठ्या राजाला जर तुम्ही येड्यात काढत असाल तर जमते का? मग त्यांना कशामध्ये टाकलं? कोठडीमध्ये टाकलं. आणि मग आता परेशान सगळे जनता म्हणली यांना खाण्यापुरतं तर त्या काहीतरी. तर धृतराष्ट्र थोडा दयावान होता. त्यानं म्हणला ठीक आहे, मी काहीच करत नाही, माझ्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात तेवढे मी तांदूळ देईल. तुम्ही 100 आहो की 102 आहो मला माहित नाही, खायचं मुठच्या बसायचं, जगल्या नाही तर नाही. तुम्ही माझ्यासोबत धोकाबाजी केला. ठीक आहे, मग यांनी काय केलं? रोज एक तांदूळ दिला. पण ह्याच्यापेक्षा पण हुशार होता शकुनीचे पप्पा. शकुनीच्या पप्पाला एक गोष्ट माहित होती, एवढ्या तांदळामुळे आपलं काय होणार नाही, आपलं काय भागणार आहे का? भागणार नाही. मग आपण एक काम करूया, एका व्यक्तीला निवडूयात, बाकीचे सगळे डिजनरेट होते. जो स्ट्रक्चरल आहे, जो काम करू शकतो, जो फंक्शनल आहे, त्याला पुढे जाऊन आपला बदला घ्यायचा. आपल्याला काय घ्यायचा आहे? बदला घ्यायचा. खरी कहाणी आहे, म्हणजे मी जी वाचली त्याच्यामध्ये फंक्शनल करायचं आहे, ते डिजनरेट होणार आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न पडला, आता तो व्यक्ती कोण? 100 भाऊ, त्यांचे वडील, त्यांची मम्मी, म्हणजे 100ची गांधारी नसेल बरं त्याच्यामध्ये, गांधारी तर बायको होती, महाराणी होती बाहेर. प्रश्न पडला जगणार कोण? मग आपल्या इकडे माहित राहते, एक परीक्षा ठेवली जाते. ठीक आहे, मग म्हणला वडील म्हणला मला तर काय जगण्याची इच्छा नाही, तुम्ही 100 भाऊ आहात ना, तुमच्या 100 मधला असा व्यक्ती एक जगेल जो सर्वात बुद्धिमान आहे. कारण बदला घेणं साधी गोष्ट आहे का? ओके, स्वतःच्या मामानंच त्याच्या कुळाचा विनाश केलाय ना ही गोष्ट. आणि धृतराष्ट्र काय म्हणलं होतं माहिती का, तू माझ्यासोबत असं वागलास ना तर मी तुझ्या कुळाचं नष्ट करून टाकतो. आणि सगळ्यांना त्यांना डांबलं होतं तुरुंगामध्ये. ठीक आहे, मग नंतर झालं. आता त्यांच्या वडिलांनी सांगितलं की बाबा एक हार घेतला, असं साईडला एक हार पडला, हार माहिती ना, ह्युमरस आपला एक हार घेतला आणि सांगितलं एक सगळ्यांना एक एक दाणा दिला. कशाचा? तांदळाचा. आणि म्हटलं की बाबा तुम्ही काय करा, इकडून तांदळाचा दाणा टाकायचा, तो इकडून आला पाहिजे आणि त्याच्यासोबत ती दोरी पण आली पाहिजे. काय आली पाहिजे? एक दोरी दिला सगळ्यांना. दोरी तुम्ही मला ह्याच्यातून ओवून टाका, तुम्हाला सुई भेटणार नाही, पण दोरी इकडून टाकल्या तरी इकडून आली पाहिजे. पण बोन असते ना ते सछिद्र असते, छिद्र असतात त्याला, पण छिद्र असं सरळ असतात का? कुठल्या कुठं असतात? प्रश्न पडला सगळ्यांना. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा भाऊ होता 100 नंबरचा, त्याचं नाव होतं शकुनी. सगळ्यात लहान होता तो म्हणला काहीच नाही, सोपं आहे. काय घेतलं? एक मुंगी घेतला. तर मुंगीला दोरी बरोबर बांधला. दोरीला काय बांधला? तांदळाचा कण बांधला. इकडून मुंगी सोडला, दोरी तिकडून आला. ठरलं जगणार कोण? शकुनी. ओके, मग शकुनी अक्षरशः त्याच्या डोळ्यांनी बघला त्यांच्या परिवार विध्वंस होताना. तो एकटा खात होता एवढं सभा जे काय आहे अख्खा खूप. मग त्याचे सगळे मेल्यानंतर धृतराष्ट्र काय केला? त्यालाच घेतला आपल्या याच्या राज्यामध्ये मंत्री म्हणून बसवला. मग तेव्हापासून त्याने प्लॅन केला की आपल्याला काय करायचंय? बदला घ्यायचंय. मग नंतर अर्जुन, कौरव, पांडव आले, मग युद्ध झाले. इकडे ही कहाणी बेसिक आहे. तर ह्याच्यामध्ये डिजनरेट कोण झालं? शकुनीचे. ही कहाणी आहे. ठीक आहे,
हे सांगायचं. डिजनरेट झाले समजलं कसं का झाले, कारण की एकाला जगवायचं आणि इथं पण 4 जण आले होते, बदला घ्यायचा नव्हता इथं कोणाला, इथं फक्त एकाला जगवायचं होतं म्हणून तिघं काय झाले डिजनरेट. ओके समजले, भारी आहे ती गोष्ट. ठीक आहे, माहित होती कोणाकोणाला माहिती? प्रश्न माहिती ऑलरेडी सांगितलं होतं मी कोणाकोणाला. ओके चला, मेगास्पोर mother cell undergo meiosis to form the linear tetrad of the haploid cell, that is the megaspore. Upper 3 megaspore abort and lowest one towards the central of nucleus remains functional. ते फंक्शनल ठेवण्यासाठी, and it act as the first cell. आणि ती जी सेल आहे ती फर्स्ट सेल म्हणून काम करते ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. and generally one megaspore towards the center is the functional megaspore. जी सेंटर कडे असते म्हणजे खालच्या नंबरची असते ती असते फंक्शनल असते, वरचे तिघ पण काय होतात डिजनरेट होतात. आणि इट इज द इनफॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. आता त्याचं काय होते, सक्सेसिव्ह म्हणजे लगातार 3दा मायटोटिक डिव्हिजन होते. फ्री न्यूक्लियर हे एक शब्द खूप महत्वाचा आहे. त्यांचं सेल्युलर डिव्हिजन न होता त्यांच्यामध्ये कोणतं डिव्हिजन होते, न्यूक्लियर कोणतं मायटोटिक डिव्हिजन होते. अँड थर्ड किती न्यूक्लियर तयार होतात, 8 न्यूक्लियाय आर फॉर्म्ड अँड 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट इच पोल. वरच्या खालच्या मग 2 फिक्टो 2 निघाले. ओके for each pole and one nucleus from each pole migrate towards the center and are called as the polar nuclei. 4 होते ना त्यांच्यातले एक मायग्रेट म्हणजे स्थान सोडणं त्यांचं आणि सेंटर कडे येणे म्हणून त्यांना नाव काय पडलं पोलार न्यूक्लियाय. आणि 3 न्यूक्लियाय टुवर्ड्स द मायक्रोपाइल. खालचं एंड म्हणजे मायक्रोपाइल. तिथे किती होते 3 जण होते. त्याच्यामध्ये एक मध्ये असते एग apparatus. एकामध्ये काय असतात एग apparatus. एक apparatus कसं असतं लॉंग असतं, सेंट्रल असतं, सेंट्रलला प्रेझेंट असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तो हॅप्लॉइड असतो एक सेल. आणि त्याच्या बाजूला सपोर्ट करणारे 2 काय असतात हॅप्लॉइड सिनर्जिट असतात. आणि हे जे सिनर्जिट असतात ना यांच्यामध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं, त्यांना म्हणायचं फिलिफॉर्म apparatus. ओके अँड विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग. म्हणजे आता वरून जी स्टिग्माच्या वर पोलन ट्यूब येते ती खाली जाते आणि तिला रस्ता दाखवायचं काम कोण करणार आहे, हे फिलिफॉर्म apparatus म्हणजे सिनर्जिट करणार आहे. इथपर्यंत आलं लक्षात, लिहून तरी सगळं डाऊट क्लिअर होऊन जातील अजून जर काय असेल तर. ओके आता इथपर्यंत आलं म्हणजे आपण मायक्रोपाइल एंडला किती जण आहेत, तिघांमध्ये सेंटरला आहे ते फिमेल आहे, हॅप्लॉइड किती डिप्लॉइड आहे हॅप्लॉइड आहे, बाजूचे 2 आहेत ते सिनर्जिट्स. अरे कोणी त्याच्यात सेंटरलाच एक डिप्लॉइड आहे सिनर्जिट्स आहे. त्यांच्यामध्ये कोणते apparatus प्रेझेंट आहे, फिलिफॉर्म apparatus प्रेझेंट आहे. आता त्याच्यावर डोक्याच्यावर अँटीपोडल सेल्स प्रेझेंट. किती प्रेझेंट आहे अँटीपोडल सेल. ग्रुप ऑफ 3 तिघाडा काम तिघाडा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये किती आहेत ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट ऍट द कोणता एंड 4 एंड. ओके अँड द 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियर आर द. आता जे सेंटर मध्ये असतात ना ते 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियर्स लार्जर सेल असते. दे फ्यूज टू डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस और द डेफिनाइट न्यूक्लियस जस्ट प्रायव्हर टू द फर्टिलायझेशन. परत सांगणार आहे these 7 celled and 8 nucleate. बरोबर सेल किती असतात 7, न्यूक्लियस किती असतात 8. ओके that form the structure that is known as the embryo sac. And this method of embryo sac development from a एका सिंगल मेगास्पोर पासून एवढं लय तयार झालेलं आहे. and that is called as. आता एकापासून झाले म्हणून त्याला म्हणजे मोनोस्पोरिक. मोनो मोनो माहिती ना, मोनो म्हणजे सिंगल, मोनोस्पोरिक एकच होती ना म्हणून त्याला म्हणायचं मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आणि हे कोणामध्ये द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज द एंडोस्पोरस. बाहेर झाले काय कुठं आले आतमध्ये, घरचे भांडणं घरीच तसलं एंडो म्हणजे जे काय आले ते घरीच म्हणून त्याला म्हणतात एंडोस्पोरस. विथिन द मेगास्पोर अँड फिमेल गॅमेटोफाइट. एवढं आहे शांतपणा पण कलर नाही, कलरलेस आहे. कसा आहे तो कलरलेस. आणि कसा आहे एंडोस्पोरिक म्हणजे आतमध्ये अँड कन्सर्न इन द ओव्हल इन्क्लोज्ड बाय ओव्हरी. म्हणजे हे ओव्हरीच्या सगळं मध्ये चाललंय. इथपर्यंत कहाणी आली लक्षात. काही डाऊट आहे अजून असं तर हे ज्याला हे समजलं ना त्याला सगळ्या गोष्टी असतील. डाऊट तर मला विचारा, आहेत का कोणाला डाऊट. त्याचे पॉईंट मी लिहीन, मला वाटलं लिहूनच वाटलं कारण की मी जर इथं प्रत्येक पॉईंट नोट करायला बोलले ना तर मग खूप टाइम जाणार आहे कारण की खूप लेंदी आहे कन्सेप्च्युअली. ओके मी कन्सेप्ट सांगतो लिहायचं जातो, वाटलं होतं तुम्ही बघून लिहायचं. कोणाला डाऊट इथपर्यंत कोणालाच नाही ना. ओके असं तर विचार नाही ना डाऊट. मेगास्पोर माहिती आता बरं. फर्स्ट फिमेल गॅमेटोफाइटच्या सेलचं नाव काय मेगास्पोर. एका मेगास्पोर पासून काय तयार होतं एक पूर्ण एम्ब्रियो तयार होतो. त्याच्यामध्ये मिओसिस कितीदा होते एकदा.
एकदा होते. न्यूक्लिअर मायटोटिक कितीदा होते? तीनदा तयार होते. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल. त्याच्यानंतरचा जो घटक आहे पॉलिनेशन. कोणता घटक आहे? पॉलिनेशन. ओके, पॉलिनेशन म्हणजे इकडचं इकडे येतं. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, दॅट इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. काय वाटलं आले? पोलन ग्रेनला कुठं वाटलं आले? स्टिग्माच्यावर, दॅट इज नोन एज द पॉलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर म्हणजे फॅक्टरी ऑफ पोलन ग्रेन. इथं काय तयार होतात? पोलन ग्रेन. त्याला घेऊन चालले कशाच्यावर? स्टिग्माच्यावर. त्यालाच म्हणायचंय पॉलिनेशन. ओके, बघा पोलन ग्रेन्स. तर पोलन ग्रेनचा कलर कसा आहे? सिद्धेशच्या कपड्याचा कलर आहे बघा, येलो कलर आहे. 100 वेळेस सांगितलं. पोलन ग्रेनचा कलर कसा असतो? येलो. आता असतात का त्याला? म्हणून तो कसा आहे? नॉन मोटाईल. इन अँजिओस्पर्म इट इव्हॉल्व इन अ स्ट्रॅटेजी यूज अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. ओके, त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागेल. जमले. समजून घेता तुम्ही. हे आहे अँथर. हे काय आहे? हे काय आहे? पोलन ग्रेन कुठे आहे आता? त्यालाच काय म्हणतात? पॉलिनेशन. दॅट इज नोन एज द पॉलिनेशन. बरं, जादू एक आहे. जादू नाही आले का? ते त्याला कोणतं घेऊन जाणार ना? जादू तर नसेल की बाबा असं की तिथून इकडे आले. तर घेऊन जाणारे एजंट असतात. जीवन के साथ भी जीवन की बात नाही. LIC एजंट म्हणजे मरण्याच्या अगोदर ते एजंट म्हणून काम करतात. तसंच आपल्याला घेऊन जाण्याचं काम करतात. तसंच एजंटचं काम असते घेऊन जाणे. एजंटचं काय काम असते? घेऊन जाणे. आता इथून कोणाला घेऊन जायचं आहे? कुठे घेऊन जायचं आहे? कसं घेऊन जायचं आहे? त्याच्यावर 2 प्रकार पडतात. त्याच्यावर कसं किती प्रकार पडतात? 2. हे 2 प्रकारे असतात. 2 प्रकार कशा प्रकारे असतात? पहिला असतो बायोटिक एजंट. कोणता असतो? बायोटिक एजंट. एजंट म्हणजे मध्यस्थ, मध्यस्थी, दलाल, तो शब्द. आणि अबायोटिक एजंट. 2 प्रकारचे. बरं, अबायोटिक एजंट कोणी सांगते मला बायोटिक म्हणजे काय? जैविक, जिवंत आहे. आणि अजैविक कशामध्ये येतं? जिवंत मध्ये. आता हे सगळे एजंट्स आहेत बरं, त्याला नाव आहे पॉलिनेटिंग एजंट. पॉलिनेटिंग एजंट. त्याच्या किती प्रकार पडतात? म्हणजे पॉलिनेटिंग एजंटचे किती प्रकार पडतात? 2. कारण की यांना काय करायचंय? पॉलिनेशन करायचं. काय करायचं यांना? पॉलिनेशन. काय करायचं? घेऊन जायचं. कोणाला? अँथरला. अँथरला घेऊन जायचं. लक्ष आहे की नाही बघा? आहे तुमचं लक्ष? पोलन ग्रेन्सला असं मला म्हणायचं नव्हतं. अँथर कडून पोलन ग्रेन्सला घेऊन जायचं. ते दुल्हनिया हम ले जाएंगे म्हणतात ना, तसं इथं म्हणतात पोलन ग्रेन हम. मग ते कोण घेऊन चाललंय? एजंट घेऊन चाललेत. आता ते एजंट काही जिवंत असताना काय असतात? आता मी पहिला अबायोटिक सांगतो. याच्यामध्ये ऊन वारा पाऊस, याच्यामध्ये मी अभ्यास केलाय. असं याच्यामध्ये ऊन वारा पाऊस. उन्हाच तर काय नाही, उन्हानं कोण घेऊन जाते का? 2च आहेत महत्वाचे. त्याच्यामध्ये माइंड. माइंड म्हणजे हवा. ओके, त्याच्यानंतर WW. WWE म्हणतात कसं म्हणायचं? आता WWA म्हणायचं. वॉटर विंड अबायोटिक. वॉटर विंड अबायोटिक. आता इकडे बरेच काय आहे ते नंतर सांगा. आता इथं बघूया. अबायोटिक एजंट विंड. तुम्ही म्हणता सर हवेनं कसं पॉलिनेटिंग एजंट किंवा पोलन घेऊन जाता येते? ओके, तुम्हाला ते हे माहिती आहे काय? ते म्हातारीचं बी म्हणते बघा आपण. ओके, ते हवेतच येते ना. हवा घेऊन चालली. हे हवा, हे हवा, ते वाला. इथून हवा घेऊन चालली म्हणायचं त्याला विंड पॉलिनेशन. दॅट इज नोन एज द विंड पॉलिनेशन. पाणी. नारळाची झाडं असतात. असा अर्थ नारळाचं झाड आहे. तो नारळ पडलं, पाण्याच्या वर पडलं, पाण्यासोबत घेऊन गेलं. म्हणजे घेऊन चाललेत ना, ट्रान्सफर करायला. त्यालाच म्हणायचं पॉलिनेटिंग एजंट. मग इथं जर पाण्यासोबत होत असेल, पाणी आहे आणि दुसरं कोणतं आहे? वायू आहे, हवा आहे. वायू म्हणणे त्याला हवा म्हणतात. ओके, सिंपल. इथपर्यंत आलं लक्षात? ओके. आता दुसरा आहे बायोटिक एजंट. आता याच्यामध्ये जैविक असतात, जसं की मधमाशा आहेत, हनीबेज आहेत, ओके, इन्सेक्ट्स आहेत, बटरफ्लायज आहेत, बॅट्स आहेत. यू नो बॅट, वटवाघूळ. ओके, हे सगळे काय करतात?
पॉलिनेशन खूप महत्वाचा रोल प्ले, त्याला म्हणतात चिरेप्टोफिली म्हणतात, चिरेप्टोफिली. ओके, आता हा एक शब्द लक्षात ठेवा, हा PHILLY. फिली आली की लक्षात ठेवा, फिली म्हणजे पॉलिनेशन. सिंपल आहे, मी जे विचार सांगतो त्याच्या लक्षात ठेवा. फिली म्हणजे काय? फिली नाही, काय आहे तर फिली. हा, मी ऑर्निथोफिली म्हणेल आता, जसं की एंटॅमोफिली, ऑर्निथोफिली. ओके, त्याच्यानंतर हायड्रोफिली, इपिहायड्रोफिली, फिली नाही हायपोहायड्रोफिली. फिलीचा अर्थ काय आहे? पॉलिनेशन. आता आपण एक एक बघूया सिक्वेन्स कसा ठेवावा लागेल. उगो मी शिकवल किती बी तुम्हाला ऐकायला बरं वाटेल. मला याच्यावर हा सेल्फ पॉलिनेशन झालं लागेल. हे आता बघा, पॉलिनेशनचे पण प्रकार असतात. ओके, लक्ष द्या. काय करायला सांगा बरं, आता काय करायला? एवढेच येते मला फ्लावर. खरं तर हे मला हे फ्लावर हे हातावर काढायचे, बोर्डवर काढा. मेहंदीचे असतात ना, बघलो अर्धा कोर्स केलो मी, पहिला गेलो अक्षय. अरे कोणाचे काढू हा प्रश्न आहे. ठीक आहे, आलं. हे सोनपरीची छडी नव्हे, सोनपरी बघत होते ना. ओके, आता बघा, याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन, याला म्हणायचं ॲटोगॅमी. ॲटो म्हणजे ॲटो म्हणजे ॲटो नाही. ॲटो म्हणजे सेल्फ, ॲटो म्हणजे काय? सेल्फ. गॅमी म्हणजे पॉलिनेशन. मला लक्ष द्या, गॅमी म्हणजे पॉलिनेशन. एकच प्लांट आहे बघा, एकच प्लांट आहे. सपोज मी प्लांट आहे, हे माझे फिंगर्स किंवा हे म्हणजे माझं काय, दॅट इज द फ्लावर्स. हे फिंगर्स म्हणजे माझे काय, दे आर कॉल्ड एज द नाही अँथर आहे, अँथर. आणि हे बीच मध्ये जे आहे ना ते म्हणजे माझं स्टिग्मा आहे. इथलं अँथर मधले पोलर ग्रेन इथं पडाले, फुल बदलाले, झाड बदलाले, याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. याला काय म्हणायचं? सेल्फ पॉलिनेशन. ओके, एकच फ्लावर आहे, एकच प्लांट आहे, त्याचे स्वतःचेच पोलर ग्रेन्स आहेत, स्वतःच्या स्टिग्मावर पडतात, त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. दॅट इज कॉल्ड एज द सेल्फ पॉलिनेशन. त्याला दुसरा शब्द काय आहे? ॲटोगॅमी. ओके, आता बघा, बरेच पॉईंट आहे त्याच्यामध्ये, पुढे पुढे मारलो, एवढा एक पॉईंट घेऊन डबल मार्क घेतो. ओके, ॲटोगॅमी. ॲटोगॅमीलाच काय म्हणतात? ॲटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन. ओके, इट इज द टाइप ऑफ, आणि इथं बघा, bisexual flower is a pollinated by its own pollen grain. ओके, दोन असतात, एक असतो bisexual flower. बाय म्हणजे दोन, सेक्सेस म्हणजे जेंडर. ओके, एकच फ्लावर आहे, एकामध्येच अँड्रोसियम आहे, एकामध्येच गायनोसियम आहे, त्याला म्हणायचं बायसेक्शुअल. तो स्वतःच स्टिग्मा स्टाईल ओव्हरी स्वतःकडेच आहे, स्वतःकडेच फिलामेंट आहे, अँथर आहे, पोलर ग्रेन स्वतःच तयार करतोय, एम्ब्रिओसाइट स्वतःमध्येच आहे, त्याला म्हणायचं बायसेक्शुअल. पपईचं झाड वेगळं असतं, त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल. त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल. यु नो हिबिस्कस, एवढंच नाव काढायचं, जास्वंद. ते बायसेक्शुअल मध्ये येते, युनिसेक्शुअल मध्ये, बायसेक्शुअल मध्ये. ठीक आहे, कारण की स्वतःचे त्याला सगळे घटक आहेत. ओके, मग बायसेक्शुअल मध्ये काय होते? ॲटोगॅमी होते. काय होते? ॲटोगॅमी होणार आहे. आता मला सांगा, स्वतःचेच पोलन ग्रेन्स स्वतःच्याच फ्लावरला जर तिथं फर्टिलाइज करत असेल किंवा पोलिनेशन होत असेल, तर ह्याच्यापासून तयार होणार नवीन प्लांट असेल, ते सिमिलर असेल जेनेटिकली की वेगळं असेल? म्हणून जेनेटिकली दे आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. एक्झाम्पल आहे वटाणा. एक्झाम्पल काय आहे? वटाणा. PEA, वटाण्याचं झाड. त्याच्यामध्ये काय होते? ॲटोगॅमी होते. यालाच म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. याला काय म्हणतात? सेल्फ पॉलिनेशन होतात. ओके, पॉलिनेशन करतात तीन भागामध्ये होणार आहे. तीन त्याचे टाइप्स पडतात. पहिला आहे ॲटो. पहिलं काय आहे? ॲटोगॅमी. दुसरं आहे झेनोगॅमी. दुसरं काय आहे? झेनोगॅमी. तिसरं आहे जेटनोगॅमी. ओके, गॅमी गॅमी गॅमी. ओके, पहिलं ॲटोगॅमी, दुसरं जेटनोगॅमी, तिसरं झेनोगॅमी. ओके, ॲटोगॅमी
हेटेरोगॅमी आणि झेनोगॅमी. जस्ट त्याच्यातला एक फरक सांगतो आणि आपण त्याच्यानंतर थांबूया. ओके, फरक सांगतो नंतर लिहून देणार. पहिला कोणता आहे गॅमी? हेटेरोगॅमी. दुसरा आहे तिसरा आहे एक छानसं एक्झाम्पल सांगतो. हसना म्हणलं मी एक ॲटो घेतो, क्लास बंद पडला होता, शिकवता येणार नसेल म्हणून, विजय सरला शिकवता येणार म्हणून क्लास बंद पडला म्हणून मी एक ॲटो घेतला. तर करावं काय, माझ्या घरी 7 लेकरं आहेत, बहीण भाऊ ते सगळं. माझाच ॲटो घेतला मी, माझ्या 7 घरचे जे लेकरं आहेत त्यांनाच नेऊन सोडतोय आणतोय, नेऊन सोडतोय आणतोय, त्याला म्हणायचं ॲटो घेतला. ओके. दुसरं, आता माझ्या बाजूच्या पण घरी लेकरं आहेत, माझ्या घरचे पण लेकरं, बाजूच्या घरचे पण लेकरं, घेऊन चला आणाला, घेऊन चला आणाला, पण घर एकच आहे ना, म्हणजे भाव घेतलाच नाही म्हणून म्हणायचं हेटेरोगॅमी. आता गाववाले मला कदरले, म्हणजे बाई तू जा, तू दुसऱ्या तालुक्यात जा. मी दुसऱ्या तालुक्यात गेलो, तिथं माझ्या ओळखीचं कोणी नका, तिथं प्लांट बी आलं, फ्लावर बी आलं, सगळं आलं, त्याला म्हणायचं झेनोगॅमी. समजाले? आता आपल्या भाषेमध्ये असं होऊ नये म्हणून ठीक आहे. हेटेरोगॅमी, हेटेरोगॅमी मध्ये बघा आता मी जे लिहितोय, सेम फ्लावर, सेम प्लांट, ह्याच्या अपोजिट मध्ये, ह्याच्या अपोजिट मध्ये डिफरंट फ्लावर, डिफरंट प्लांट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गाव सोडून तिकडे गेला, ॲटोच चालवला ना, नाही बघलो, लक्ष आहे तुमचं. मी काय म्हणालो, मी गाव सोडून जर तिकडे गेला, ॲटोच चालवला, थोडीच कार चालवला, सेम स्पेसिस, सेम. ओके, इथं सेम प्लांट, डिफरंट फ्लावर, सेम. That is the small difference between the heterogamy, heterogamy and xenogamy. These are the types of fertilization. Okay, types of fertilization. Types of fertilization. किती येते? थोडं बायोमध्ये काहीच नाही गेले म्हणजे 3 म्हणायचं. काय म्हणायचं? 3. ओके. मग टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन किती आहेत? 3 आहेत. अजून एक विचार असं, पिस्टलचे किती पार्ट आहेत? मॅक्झिमम टाइम बायोमध्ये उत्तर 3च येणार आहे तुम्हाला. ओके, म्हणजे आता तुम्हाला मी हेटेरोगॅमी सांगितलं, हेटेरो सर थोडंसं टाइप ऑफ पॉलिनेशन. ओके, बघलो लक्ष आहे बेटा. टाइप्स ऑफ पॉलिनेशन आहे. अरे तुम्हाला काय वाटलं, चुकलं वाटलं? ते कसं झालं, माझा गळा खरखर करायला, कॉन्सन्ट्रेशन बसणं कधी म्हणून. ठीक आहे, ह्या वेळेची चूक मी ऍक्सेप्ट करतो. आता थोडंसं वेगळं, ह्याच्यामध्येच बोलतात. हे जेनेटिकली कसे असते? हे कसे असते? जेनेटिकली डिफरंट. आता प्लांट सगळं चेंज झाले जेनेटिकली, हा फरक लक्षात. आणि याच्यामध्ये काही सेम असतात, त्या वेगळे असतात, कारण प्लांट एकच आहे. दॅट इज द स्मॉल डिफरन्स बिटवीन द टाइप्स ऑफ द पॉलिनेशन. आता तुम्हाला एक काम आहे, तुम्ही घरी गेले ना, बघा लक्ष द्या, तुम्हाला आवडायला शिकवलं ना, घरी गेले की पुस्तक घेऊन वाचायचं. का तसं रिझन सांगतो, माझं काय, मी शिकून मोकळा होतो, मला माहित आहे, मी 1000 वेळेस तरी वाचलो असेल. माझी 12वी होती, मीही 12वीला होतो, मला हेच टॉपिक होता कमी, नंतर पण शिकवत आलो, मला माहिती आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कमीत कमी 10 वेळेस तरी वाचावं लागणार आहे. तर घरी गेलं की वाचायचं, जेवढं शिकवतोय तेवढं वाचाल तर वाचाल. ठीक आहे, तर या ठिकाणी असं लेक्चर आपण थांबूया. बाकीच्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याचे जे नोट्स आहेत मी लिहिणार, थोडं करणार, टाकणार आणि ह्या गोष्टी त्याच्यावर. ठीक आहे, चालतंय, थांबूया.